हनुमान जन्मोत्सव आहे, 2 एप्रिलला गुरुवारी आहे. हनुमान जन्मोत्सव आलेला आहे. तर सगळ्या महिलांना अगदी माझी कळकळीची विनंती आहे, या दिवशी काहीतरी सेवा, काही उपाय जे आहे ते आपल्याला करायचेच आहे की जेणेकरून त्या दिवसाचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल. अगदी साध्या सोप्या पद्धतीने हनुमान जन्मोत्सव आपल्याला कसा साजरी करायचा, कोणत्या प्रभावी सेवा करायच्या आणि या दिवशी हनुमानांना कुठलं नैवेद्य अर्पण करण्याला अगदी महत्त्व आहे. तो नैवेद्य म्हणजे महत्त्वाचाच आहे. त्या नैवेद्याशिवाय आपण केलेली सेवा किंवा तो दिवस जो आहे तो पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून ही अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुमच्यासाठी आणलेली आहे. दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला म्हणजे त्या दिवशी चैत्र पौर्णिमा पण आहे आणि हनुमान जन्मोत्सव पण साजरी केला जातो. आणि या दिवशी भगवान राम आणि हनुमानांची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातल्या सर्व संकटांपासून, अडचणींपासून मुक्तता मिळत असते. बघा, हनुमानजी जे आहे तर ते प्रभू श्रीरामांचे कट्टर भक्त होते. तर त्यामुळे रामनवमीला सुद्धा आपण हनुमानांची पूजा केली होती. तसं हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सुद्धा आपल्याला प्रभू श्रीरामांची आणि माता सीतेची तुम्हाला पूजा करायची आहे. हनुमानांची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सर्व समस्या दूर होतात. अनेक वेळा बघा, तुम्ही खूप मेहनत करतात, खूप कष्ट करतात, पण तुमची प्रगती होत नाही. सारखे काहीतरी अडथळे येतात किंवा तुम्ही जेवढं कष्ट करतात तेवढा तुम्हाला मोबदला मिळत नाही. मग तुम्ही कुठेतरी खचून जातात. मग तुमच्यासोबत सुद्धा असं होत असेल ना, तर तुम्ही बघा, हनुमान जन्मोत्सवच्या दिवशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी सांगते तशी हनुमानांची पूजा करा, सांगते ती सेवा करा. ही सेवा जी आहे ती अत्यंत प्रभावी आहे. यामुळे हनुमानजींचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहतो. आणि या दिवशी बजरंगबली हनुमानांची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातले सगळ्या प्रकारचे मानसिक, शारीरिक, जे काही आर्थिक कुठलेही प्रकारचे त्रास असतील तर ते दूर होतात. आणि आपल्या मनातली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी या दिवशी आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे हनुमानांची. तर पूजा कशी करायची आहे? आपण हनुमानांची मूर्ती किंवा फोटो देवघरामध्ये पूजत नाही. तर त्यामुळे हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तुम्हाला जवळपास कुठे प्रभू श्रीरामांचं मंदिर असेल किंवा हनुमानांचं, मारुतीचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे. सकाळी आपल्याला लवकर उठून आंघोळ वगैरे करायची आहे आणि नेहमीप्रमाणे कुठल्याही सणाच्या दिवशी आपल्याला मुख्य दरवाजा, घर वगैरे छान स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर आंघोळ केल्यानंतर तुम्ही शक्यतो लाल रंगाचे, केशरी रंगाचे या दिवशी कपडे घाला. आणि मग हनुमानांच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला बघा, हनुमानांच्या मंदिराच्या बाहेर तिथे वाहण्यासाठी रुईचं पान दिलं जातं, तेल वगैरे दिलं जातं. या बऱ्याचशा गोष्टी आपण अर्पण करत असतो. तर हे सगळं सामान तुम्हाला तिथे मंदिराच्या बाहेर मिळेल. तर हे घेऊन तुम्हाला हनुमानांना अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर हनुमानांना तुम्हाला तुळशीची पाने यासोबतच बुंदीचे लाडू जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. हनुमानांना तुम्हाला शेंदूर अर्पण करायचा आहे. जो केशरी रंगाचा असतो तो थोडासा तुम्हाला तिथे अर्पण करायचा आहे. आणि त्यानंतर सेवा म्हणजे बघा, हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तुम्हाला सेवा कुठली करायची आहे? सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे या दिवशी जमेल तर 11 वेळेस किंवा 1 वेळेस तुम्हाला मारुती स्तोत्र म्हणायचं आहे, 1 वेळेस पंचमुखी हनुमान स्तोत्र म्हणायचं आहे, 1 वेळेस वडवाणाला स्तोत्र म्हणायचं आहे आणि 1 वेळेस तुम्हाला रामरक्षा वाचायची आहे. कळालं? परत सांगते, मारुती स्तोत्र, पंचमुखी हनुमान स्तोत्र, वडवाणाला स्तोत्र आणि रामरक्षा. या सेवा बघा, तुम्ही नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे स्तोत्र सुद्धा मिळतील किंवा तुम्ही गुगलवर टाकलं तरी सुद्धा तुम्हाला मिळेल. तुम्ही यूट्यूबला लावा, पण या दिवशी तुमच्या घरामध्ये हे स्तोत्र मंत्र तिथे म्हटलेच गेले पाहिजे. त्याचे सूर जे आहे, ते स्तोत्र जे आहे ते घरामध्ये त्याचा ध्वनी पसरलाच पाहिजे. कारण यामुळे ना सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह जो आहे तो आपल्या घरामध्ये वाढतो आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती जाते आणि मग आपण केलेल्या सेवेचं आपल्याला फळ मिळत असतं. आणि बघा, हनुमान जन्मोत्सव अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. हनुमानांचं व्रत केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या मोठ्यात मोठ्या दुःख, अडचणी जे आहे ते दूर जातात. सुख, शांती, समृद्धी जी आहे ती येत असते. संतान प्राप्तीसाठी तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी अशा साध्या सोप्या पद्धतीने हनुमानांची पूजा करायची आहे. नक्की तुम्हाला जे संतान प्राप्तीसाठी काही अडचणी येत असतील, काही त्यामध्ये प्रॉब्लेम येत असतील तर ते दूर होतात. आणि बघा, मी तुम्हाला जसं सांगितलं, या दिवशी तुम्हाला नैवेद्य म्हणजे बघा, हनुमानांना गूळ आणि फुटाण्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. तुम्ही अगदी वाटीभर तुम्ही फुटाणे घेतले आणि छोटासा गुळाचा तुकडा घेतला तर ते सुद्धा तुम्हाला अर्पण करायचे आहे. तर बघा, हनुमान हे बल, बुद्धी, शक्ती, युती आणि भक्ती यांचे प्रतीक आहे. तर भगवान शंकरांच्या 11 महारुद्रांची एकवटलेली शक्ती म्हणजे हनुमान आहे. बघा, हनुमानांना किती महत्त्व आहे. तर त्यामुळे हनुमान जन्मोत्सवच्या दिवशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे स्तोत्र आहे तर ते तुम्हाला म्हणायचे आहे. मंदिरामध्ये जाऊन हनुमानांचा तुम्हाला मानसन्मान करायचा आहे. तिथे तुम्हाला नारळ अर्पण करायचं आहे. त्यानंतर रुईच्या पानांचं माळ अर्पण करायचे आहे, तेल अर्पण करायचं आहे. आणि नैवेद्य म्हणजे तुम्हाला बेसनाचे किंवा बुंदीचे लाडू यासोबतच तुम्हाला फुटाणे आणि गूळ जे आहे तर ते अर्पण करायचेच आहे.
आपल्या आयुष्यातले संकट दुःख आपल्या आयुष्यामध्ये येऊ नये, आपल्या प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळे येऊ नये. आणि बघा, माणूस म्हटला म्हणजे दुःख येतच असतात. फक्त सुख असणारा माणूस तुम्हाला जगामध्ये एकही सापडणार नाही. कितीही श्रीमंत असू द्या किंवा कितीही गरीब असू द्या, दुःख सुख सुख दुःख ही गाडी आपली चाललेलीच असते. पण दुःख आल्यानंतर ते पेलवण्याची ताकद आपल्यामध्ये यावी, ते चुटकी सरशी आपण पळवून लावी एवढी ताकद आपल्यामध्ये येण्यासाठी, ते दुःख जे आहे ते पेलवण्यासाठी आपल्याला ताकद मिळावी, यासाठी आपल्याला हनुमानांसारखं बळ येणं महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे हनुमानांची कृपादृष्टी प्राप्त होण्यासाठी महिलांनो दादांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हनुमान जन्मोत्सवच्या दिवशी सांगितलेली सेवा करायची आहे, सांगितलेलं नैवेद्य अर्पण करायचं आहे. चैत्र पौर्णिमा या दिवशी असते. दिवस पाहायला गेलं तर खूप चांगला आहे, खूप प्रभावी दिवस आहे. त्यामुळे न चुकता न विसरता तुम्हाला या सेवा करायच्या आहे की जेणेकरून आपल्या आयुष्याचं कल्याण होईल. तर बघा, हनुमान जन्मोत्सव कसा साजरी करायचा, कुठला नैवेद्य अर्पण करायचा, ही संपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.